त्या थेरी परीक्षेमध्ये त्या थेरी पेपर मध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले इंग्रजीच्या? फक्त 5. तरी सुद्धा 10 मार्काचा ग्रेस लागून तुम्ही पास होता. लक्षात आलं का? म्हणून इंग्रजीची भीती मनातली काढ. आपल्याला कसं होईल म्हणून आपण पास होऊ शकतो हे पॉझिटिव्हिटी तुमच्या मनात ठेवा. निश्चित तुम्ही चांगले पास होणार. कारण बाकीच्या विषयाचं तर तुम्ही आरामात 40-50 मार्क्सचं तुम्ही लिहू शकता. म्हणून त्या पद्धतीने तयारी करा. आणि राहिला भाग त्यातही इंग्रजीचा, त्या इंग्रजीच्या त्या तुम्हाला वेळ भरपूर असतो 3 तासाचा. 3 तास अधिक 10 मिनिट प्रश्नपत्रिका वाचायची. त्याला इकडं तिकडं न पाहता ऍक्च्युअली वाचन करा. ते जे काही प्रश्न येतील ते 2दा 3दा 4दा 5दा वाचा. तुम्हाला ते कळते. त्याचं उत्तर तिथं कळायला लागेल. हेच महत्वाचं आहे की तुम्हाला त्याचा मी बऱ्याच वेळेस ते अब्राहम लिंकनचं उदाहरण सांगत असतो की या अब्राहम लिंकनला एक वाचायलाच येत नव्हतं. इंग्रजीचा एक पाठ्यांश हे पाठ करून यायला सांगितलं. इंग्रजीचा पाठ्यांश शिक्षकाने पाठ करून यायला सांगितला. तर ते म्हणे मला हे पाठ कसा होणार? आई जवळ गेला, रडायला लागला. आई निरक्षर, भांडी घासणारी त्याची आई. त्याच्या आईनं म्हटलं की अरे काय झालं? म्हणजे मला हे शिक्षकाने सांगितले पाठ करून ये. आणि मला तरी वाचताच येत नाही, पाठ कसं होणार? मग आता काय करणार? ते आई म्हणे तू रडू नकोस, तू हे घे समोर ठेव आणि याला तुझ्या मनानं वाच. नाही मला वाचताच येत नाही. जसं होईल तसं वाच. मग एकदा कसं तरी वाचलं. आता पुन्हा वाच. आई म्हणते पुन्हा वाच, पुन्हा वाच. थोड्या वेळात तो म्हणायला लागला की आता मला कसे तरी ते शब्द वाचायला यायले. पुन्हा वाच, पुन्हा वाच. असं 100, 200, 400 वेळेस त्या आईनं त्याला वाचायला लावलं. थोड्या वेळात ते म्हणायला लागला की आता मला कळायले, मला सर्वच वाचता यायले. आणि पुन्हा 5-50 वेळेस वाचल्यानंतर म्हटलं की आता मी ते एकदम उगवतेपणाने वाचू शकतो. आणि काही वेळानंतर म्हणला की आता मला वाचायचं काय तर मला पाठांतर झालेलं. म्हणजे करायला तुम्ही गेल्यानंतर सगळंच होते. म्हणून इंग्रजीचा पेपर देखील तुम्ही प्रत्येकानं वाचन करायला शिका. जास्तीत जास्त वाचन करा. तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं त्याच्यातच लपलेली राहतात. पॅसेजची उत्तरं तर तुम्ही प्रत्येक जण तुम्हाला माहीतच आहे. सीन पॅसेज, अनसीन पॅसेज. सीन मध्ये तर तुम्हाला माहित आहे सर्व ते उत्तर, त्याचा अर्थ कळत असतो. अनसीनचा फक्त थोडस काय असते की तो अनसीन वाचायला तुम्हाला 2-4 वेळ जास्त लागतात. आणि बाकी तर त्या टेक्निकल गोष्टी आहेत की ऍडव्हर्टाइज तयार करा, एखादे तुम्हाला ईमेलचा नमुना तयार करा, एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणचे येते की तुम्ही अर्जाचा नमुना तयार करा. हेच आहे जे मराठीत आहे तेच इंग्रजीत आहे. मराठीचं तुमचं ज्ञान चांगलं आहे, पण त्याच गोष्टी तुम्ही मराठीत माइंड मध्ये सेट करायच्या आणि इंग्रजीमध्ये उतरवायच्या. अशा पद्धतीने तुम्ही इंग्रजीचा अभ्यास केला तर 100% तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार हे निश्चित आहे. म्हणून आणि प्रत्येकानं आता 12वी नंतर तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी असते की तुम्ही चांगल्या पद्धतीने नोकरी करू शकता किंवा नोकरीसाठी तयारी करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या पालकांना विश्वास दिला. म्हणजे आता हे विश्वास कधी बसेल त्यांना, तुम्ही म्हटले आम्हाला शिकवा तर ते शिकवतील. पण कधी की ज्या वेळेस तुमचे मार्क्स चांगले, त्यांना वाटेल की हे पास होऊ शकते. पण जर ते मार्क्स चांगले नाही आले तर ते शिकवणार नाही. म्हणून तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स आणा, आपोआपच ते तुम्हाला शिकवतील. आणि काही जणींचे लग्न होतील. आता एक मुलगीचं झालेलं दिसायले मला, तर त्यांनी देखील चांगला अभ्यास करायचा आणि म्हणायचा तिघींचे आहेत सर म्हणाले. तर हे झाले तरी त्या नवऱ्याला देखील सांगा, पतीला सांगा की मी शिकते चांगलं, त्यांना विश्वास द्या तर ते शिकवतील. आजकाल सर्व जे काही पती आहेत ते शिकवायला तयार आहेत, पण ती बायको शिकली पाहिजे. हे की नाही? हो 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 बरोबर. तर ते त्या पद्धतीनं ते तर 17 नंबरचे आता अनेक वर्षानंतर बसली त्याला, पण यांना तुम्हाला ते शिकवतील. असो, तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगल्या टाइम टेबल व्यवस्थित ठेवा आणि
विसरून जाऊ नका आणि खाण्यापिण्यामध्ये सुद्धा काही असं करू नका की ज्याच्यामुळे तुमची तब्येत खराब होईल. बऱ्याच वेळेस काय होतंय की आता मला उद्या पेपर आहे म्हणून मी इतकं जागरण करतो की त्या पेपर मध्ये झोप यायला लागते. असं करू नका. ते पेपर तुमचं जे रुटीन आहे ते फिक्स ठेवा. थोडंसंच आपण अभ्यास जास्त करा, पण झोप जी महत्वाची ती तेवढी झोप घेऊन जा आणि अर्धा तास अगोदर सेंटरला पोहोचा. कारण काय होते, इच्छा खूप असते आणि ऑटोच मिळत नाही, मग कुठंतरी कुणाच्या तरी गाडीवर अवघडपणे जायचं. त्याच्यापेक्षा तुम्ही थोडा अर्धा तास अगोदर निघा, तिथे सेंटरला जाऊन पोहोचा. आणि जेणेकरून असं गाड्यावर खूप फास्ट जाऊ नका. आता आपलं आडगाव सेंटर असल्यामुळं हायवे आहे आणि या हायवेला ते मुलांसाठी खास करून सांगतो की 3-3, 4-4 जण असे या परीक्षेच्या काळात जातात बसून. असं करू नका. 2-3 जे जितके बसू शकतात तितके जा, हळू जा. नंतरच्या वेळेत ते गाड्या पळवा. एखादी गाडी स्लिप झाली, पायाला हाताला लागलं तर पेपर मिस होतो आपला. लक्षात आलं का? म्हणून सर्वांना पुन्हा एकदा या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यासाठी, भावी जीवनासाठी देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.